प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अखेर अटक करण्यात आली आहे। बावधन पोलिसांनी चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेतलाय। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। तसेच वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूलचा धाक दाखवत बाळ न देता धमकावल्याप्रकरणी देखील चव्हाणवर गुन्हा दाखल आहे। तर निलेश चव्हाणला नेपाळमधून ताब्यात घेण्यात आलंय। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। निलेशवर वैष्णवीच्या कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे। बाळ घेण्यासाठी आल्यावर बंदूक रोखल्याचा देखील आरोप। तर वैष्णवी मृत्यू प्रकरणात निलेश चव्हाण हा सह आरोपी आहे। निलेश हा वैष्णवीच्या नंदेचा जवळचा मित्र। वैष्णवी हगवणेचं बाळ निलेश चव्हाणकडे होतं। अजितदादांनी 3च्या इथे 6 पथकं केली। पहिल्यांदा राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेच्या बेड्या घातल्या आणि त्याच्यानंतर या निलेश हगवणेला सुद्धा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर नेपाळमध्ये अटक करण्यात आली। मला विश्वास आहे, मला महायुती सरकारने आम्हाला आश्वासित केलेलं आहे सगळ्या कारवाईच्या माध्यमातून की हगवणे कुटुंबांना म्हणजे आरोपींना, वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय सरकार सुद्धा स्वस्थ बसणार नाही। निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं। मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही। ह्या हगवणी कुटुंबाचा आणि निलेश चव्हाणांचा काय संबंध आहे, ह्या संबंधाची देखील चौकशी करण्यात यायला हवी आणि या निलेश चव्हाणला एवढे दिवस फरार राहण्यासाठी मदत करणारा आका कोण हे देखील चौकशी करण्यात यावी। त्या संदर्भात ही जी केस आहे ही पॉलिटिकल नेक्सस असलेली केस आहे, त्यामुळे ही केस CID कडे वर्ग करण्यात यावी। ही जी माझी मागणी आहे ती मी या निमित्ताने परत एकदा मागणी करते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।